मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, दशराच्या विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। माता राणी तुमचे सर्व इच्छा कामना पूर्ण करो। आणि विजयादशमी हा सण प्रभू श्री रामांनी रावणाचा वध करून त्यांचा विजय झालेला आहे। तर या निमित्त हा विजयादशमी दसरा हा सण आपण मनवतो। आणि अज्ञातवासच्या वेळेस पांडवांनी त्यांचे शस्त्र शमीच्या झाडाजवळ ठेवलेले होते, म्हणून शमीच्या झाडाला पण एवढं महत्त्व आहे पूजनाचं। शमीच्या झाडाची जर आपण पूजन केली तर त्याच्यात शिवाचा वास असतो आणि एक गुंज सोनं शिवाला चढवण्याचा आपल्याला आशीर्वाद मिळतो। तर या दिवशी शमीच्या झाडाला हा एक दिवा तुम्हाला लांबवातीचा धनप्राप्तीसाठी नक्की लावायचा आहे, कारण की शमीच्या वृक्षाची पूजा खूप खूप महत्त्व आहे विजयादशमीच्या दिवशी। तर आता आपण विजयादशमीची कथा ऐकूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर अश्विन शुक्ल दशमीला दसरा हा सण साजरा करतात। या तिथीला विजयादशमी असे सुद्धा म्हणतात। नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो। काही घराण्यात नवरात्र 9व्या दिवशी म्हणजेच नवमीला उठवतात, तर काही जण दसऱ्याला उठवतात। या दिवशी शमीची पूजा, सीमा उल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा 4 गोष्टींचे खूप महत्त्व आहे। दसरा हा 4 मुहूर्तांपैकी 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त अतिशय शुभ मानलं जातं। या दिवशी सोने नाणे व्यापारमध्ये लाभ होण्यासाठी, फॅक्टरी जमीन घरात गृहप्रवेशसाठी, नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी दसरा हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस असतो। 3.5 मुहूर्तांपैकी हे एक मुहूर्त आहे, म्हणून या मुहूर्ताला ब्राह्मणाची विचारायची गरज नसते। हे मुहूर्त अत्यंत शुभ असल्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्ताला पहिले जात नाही, तर या दिवशी मुहूर्त राहतेच। तर हा दिवस सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी शुभ मानतात, म्हणून दसरा या दिवशी कोणत्याही कामाला सुरुवात करायची, नवीन कामाला। दसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो। तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो। सुरुवातीला तो कृषी महोत्सव होता। पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता। आजही त्याची काही खुणा हा सण साजरा करताना दिसतात। आजही घटाजवळ धान्याची पेरणी करणे, तयार झालेले धान्याचे तण देवास वाहणे, सीमोल्लंघनाला जाताना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे। या सर्व गोष्टी कृषी महोत्सवाच्याच महत्त्व सांगतात। यापुढे सणाला धार्मिक रूप मानले आहे। पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला। या दिवशी शस्त्रांची पूजा करतात। दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा आणि दिवस, सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे। आपल्याला याचा वेगळा अर्थही घेता येईल। आमच्या समाजात काही विचित्र रूढी आहेत, धर्मभेद आहेत, जातीभेद आहे, उच्च नीच हा भेद आहे। अनेक लोक अत्यंत गरीब आहेत, त्यांना पुरेसे धान्य वस्त्र मिळत नाही, राहायला घरेही नसतात। अशा वाईट सीमांनी आम्हाला वेढले आहे। आमचे सामाजिक जीवन गळून गेले आहे। या सीमांचे उल्लंघन आम्हाला करायचे आहे। भेदभाव नष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे। सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धनाची उपासना करायची असते, त्यांची प्राप्ती करायची आहे। सीमा ओलांडायची आहे म्हणजेच प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचं आहे, याला सीमा उल्लंघन असे म्हणतात। आपल्याला प्रगतीच्या मार्गासाठी पुढे पुढे पाऊल टाकायला सीमा उल्लंघन हा त्याचा अर्थ आहे। आम्ही हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल। खरे सोने आमच्या हाती लागेल। दसऱ्याच्या दिवशी सोने लुटतात, ही जी पद्धत पडली त्यामागे एक रघुराजाने सुरेख कथा आहे त्याची, म्हणजे रघुराजाने विश्वजित नावाचा यज्ञ केला। विश्वजित यज्ञ म्हणजे आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकली आणि जिंकलेले सारे राष्ट्र सोने नाणे रत्न गरजू लोकांना दान करून टाकायचे। केवढे त्याची भावना आहे हे या कथेत सांगितलं आहे। रघुराजाला यज्ञ संपला, त्याने जवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचे दान केले आणि त्याचवेळी वरंतुत या ऋषीचा विद्वान शिष्य कौत्स हा त्याच्याकडे धन मागण्यासाठी आला। त्याला गुरुजींनी गुरुदक्षिणा द्यायची होती। खरे म्हणजे गुरूंनी त्याला सांगितले होते, बाळ तू शिकलास, ज्ञानी झालास, आणखी मला काय हवं हीच माझी गुरुदक्षिणा आहे। पण कौत्साने हट्ट धरला। गुरुजी थोडे रागावले, ते म्हणाले, तुला गुरुदक्षिणा द्यायची आहे ना, मग एकेका विद्येसाठी 1 कोटी सुवर्ण मुद्रा, याप्रमाणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्याची एकाच दात्याकडून आणल्या पाहिजे। तर एवढे मला तू धन दे। एवढे मोठे दान एकाच वेळी देऊ शकणारा राजा त्यावेळी एकच होता, रघुराजा म्हणजे कौत्स त्याच्याकडे आला।
राजाने त्याचे स्वागत केले. राजाने सर्वस्व दान केले होते. राजाकडे दान द्यायला द्रव्य नाही. कोत्साने ओळखले. तो राजाला आशीर्वाद देऊन परत जाऊ लागला, पण राजा त्याला जाऊ देईना. राजाने त्याचे येण्याचे कारण जाणून घेतले आणि 3 दिवसाची मुदत मागून घेतली. कोत्साला हव्या असणाऱ्या सोन्याकरता देवांचा भंडारी कुबेर त्याच्यावर स्वारी करायचे राजाने ठरवले. आणि काय आश्चर्य, कुबेराला ही बातमी कळताच त्याने रघुराजाच्या नगराबाहेर शम्मी वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला हे कळले. त्याने सर्व मुद्रा कोत्साला दान दिल्या. कोत्साने त्याला हव्या असणाऱ्या फक्त 14 कोटी मुद्रा घेतल्या. राहिलेले सोनं तो घेईना आणि राजाही दान दिलेले परत घेईना. अखेर राजाने ते सोनं लोकांच्याकडून लुटवले. तो दिवस होता विजयादशमीचा. तेव्हापासून सोन्या लुटण्याची प्रथा पडली आहे. तर अशी त्यामागची ही कथा आहे. तर 3.5 मुहूर्तातील हा मुहूर्त भारतात मोठा सण मानतात. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा विजयोत्सव नवरात्री सेवेने पूर्ण होतो. लहान मुलांना विद्यादानाचा हा मुहूर्त आहे. वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याने ओम काढावे व मुलांकडून एका तांब्यात तामणात तांदूळ पसरून बोटाने श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री कुलदेवताय नमः, ओम श्री महासरस्वती नमः, श्री स्वामी समर्थाय नमः असे लिहून घ्यावे. तर वडिलांनी आपल्या मुलांकडून हा शब्द हे स्तोत्र, हे मंत्र जे आहे तर हे वडिलांनी आपल्या मुलांकडून लिहून घ्यावे. या दिवशी अपराजिता देवीचे पूजन, सीमोल्लंघन व शमी वृक्षाचे पूजन करावे. शमी वृक्ष नसेल तर अश्वमंतक वृक्षाची, आपट्याची झाडाची पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळची माती अक्षतासह घरी आणावी. आपट्याची पाने लहान्यांनी मोठ्यांना देऊन नमस्कार करावा. सर्व श्री स्वामी समर्थ असे म्हणून माळासुद्धा कराव्या आणि त्या आपट्याची पानं आपल्या तिजोरीत ठेवावी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे बोलून ठेवावी. नाहीतर मग आपट्याची पानं लहानांनी मोठ्यांना देऊन नमस्कार करावा. सर्व श्री स्वामी समर्थ सेवा अगोदर भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना केलेल्या पानातून 2.5 आपट्यांची पानं आपल्याजवळ पुढच्या दसऱ्यापर्यंत सांभाळून ठेवावी आणि तिजोरीत ठेवावी. तर अशाने आपल्या घरात धनप्राप्तीचे योग बनतात. दसरा सण मोठा नाही, आनंदा तोटा असणा असा हा सण आहे. आज आपण आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतो. हे पान नीट पाहाल तर ते हृदयाच्या आकाराचे असते. त्याचे 2 भाग असतात, पण ते एकमेकांना जोडलेले असते. जणू ते सांगत असतात, 2 हृदय एकमेकांशी प्रेमाने जोडा, प्रेमाने राहा, प्रेमाने एकत्र या. या पाण्याच्या रूपाने आपण आपली मने जुळवतो. सोन्याच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती अधिक मोलाची असते. तर अशी ही तुम्हाला छोटीशी कथा मला माहिती होती, तर मी ते तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे काही चुकलं असेल या कथेत तर क्षमा करावं, कारण मला जेवढं माझ्या मनाने माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. तर आता अजून एक कथासुद्धा आहे, त्यातलीच छोटीशी आहे ती पण. पुराणातील एक कथा आहे. तर रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा. मी तुम्हाला देवी भागवत पुराणामधलं खूप काही सांगितलं. तर मित्रांनो, उद्या रामाच्या सहस्त्रनामाचा जप करायचा, रामरक्षा स्तोत्राचा, हनुमान चालिसाचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर एकादशीला संपूर्ण तुलसीचे महात्म्य, चरित्रे, आख्यान, तुलसीचा जन्म कसा झाला, तुलसीच्या कोणत्या मंत्रांनी स्तोत्र करावा, तुलसीचं लग्न दैत्य चूडामणीशी कसं झालं आणि शंकरांना शंखाचा अभिषेक का वर्जित आहे, संपूर्ण महिमा देवी भागवत पुराणातील येणार आहे. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाल बटनवर ऑलवर क्लिक करावे आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करावे. तर पुराणातीलच ही कथा आहे. तर ती एक सांगत आहे तुम्हाला दसऱ्याची. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून नारदाने श्री रामाला नवरात्र व्रत आचरण्यास सांगितले होते. मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं देवी भागवत पुराणमध्ये हा विषय. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री देवीने श्री रामांना दर्शन दिले. तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा आशीर्वाद देवीने श्री रामाला दिला. नंतर रामाने ते व्रत पूर्ण करून 10व्या दिवशी लंकेश्वरावर स्वारी केली व रावणाला ठार केले. श्री दुर्गा मातेने अशा प्रकारे दैत्यांचा पाडाव केला व विजय मिळवला. श्री रामचंद्र विजयी झाले. तो दिवस नवरात्रीचा 10वा दिवस होता, म्हणून यास विजयादशमी असे सुद्धा म्हणतात. पांडवाच्या अज्ञातवास संपला. त्यांनी या विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाचे पूजन केले आणि त्या वृक्षाच्या डोलीत ठेवलेली आपली शस्त्रे परत धारण केली. अशी ही माहिती महाभारतात तुम्हाला मिळेल. तर दसरा म्हणजे वीरतेचे वैभव आहे, पराक्रमाची पूजा आहे. दसरा म्हणजे एक भक्ती आहे. तर अशी ही कथा छोट्याशा माझ्याजवळ पुराणातील होत्या, तर त्या तुम्हाला सांगितल्या. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला या माझ्या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक सबस्क्राईब, एक कमेंट्स, लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आपल्याच्या आता गंगेची कहाणी येणार आहे देवी भागवत पुराणामध्ये.
सरस्वतीला कसा श्राप दिलेला होता गंगा माताने, लक्ष्मीला कोणी श्राप दिला? सरस्वती, गंगा आणि लक्ष्मी अशा तिघांच्या श्रापित कथा ज्या आहेत आणि कशा त्या मुक्त झाल्या, तर त्या आता लगातार येतील. एकादशीला तुलसीची जे श्राप भेटलेले होते लक्ष्मीला की तू तुलसी होशील भूलोकामध्ये, आणि गंगेला म्हणे तू भूलोकात राहशील, पापनाशिनी लोकांचे पाप धूत राहशील. तर अशा या कथा एकादशी, भोमप्रदोष, तर ह्या चांगल्या शुभदिनी येतील. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स करा. जय माता दी, जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.